आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण लक्ष द्या, इनगाव संघ 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं संपवायचे. टाइम नक्कीच इथे ऑन केलाय. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती जयेश, फुलटॉस बॉल. इथे मात्र एक सोपा झेल सोडण्यात आलाय किरणच्या माध्यमातून. रनआउटची दाट शक्यता, मात्र पंचांचा सिग्नल येणं बाकी आहे आणि रेफर केलं इथे मात्र तिसऱ्या पंचांच्यासाठी नक्कीच विष्णू शिंदे सरांनी. पहिल्याच बॉलवरती झेल तर नक्की ड्रॉप केला, मात्र दुसरी धाव घेत असताना इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात आता आपल्याला पाहायला मिळेल. ही धाव फलंदाज नक्कीच बाद असेल. तिसऱ्या पंचांचा इथे मात्र इशारा. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लवकर जा मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असेल, कारण शेवटची लढत आजच्या दिवसाची आणि क्वालिफाय नक्कीच जो संघ विजय होईल तो मात्र आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला सुपर 5 मध्ये पाहायला मिळेल. जयेश गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती झेल मात्र सोडला गेला, त्यानंतर दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज इथे धावबाद झालाय. पहिला धक्का जांभुलीपाडा संघाला संदेशच्या स्वरूपात मात्र दिला गेलाय. दुसरा बॉल. क्षेत्ररक्षण करत असताना इंगाव संघ आपण याची दक्षता घ्यायची की टायमर ऑन आहे यावेळेस. फ्लिक द रिक्स नक्कीच. चेंडू यावेळेस पहिला टप्पा घेत असताना मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येतोय जांभुली संघाच्या माध्यमातून. फलंदाज आपण पाहतोय जयच्या माध्यमातून. नक्कीच नेहमीच आपण पाहतोय क्रिकेटमध्ये तिसरा क्रमांकाचा फलंदाज हा आपल्याला घातक ठरला जातोय आणि त्याचं प्रात्यक्ष मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय जयेशच्या माध्यमातून. यावेळी चेंडू हवेत आहे. पाठमोरा. क्षेत्ररक्षक मात्र एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोचले. ते 7 धावा. आमचे गुणलेखक नक्कीच या स्पर्धेचे आयोजक प्रसाद सवारे यांना आपण पाहतोय. तर नक्कीच ह्यावेळेस गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आले. तर नक्कीच आपण गेम ऑन ठेवायची आहे. इथे चेक केलं जाईल. पुढचा बॉल. ह्यावेळेस चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र डीके. व्हेरी गुड कॅच डीजे. सेकंड विकेट इथे मात्र कॅरी केली जाते झेलच्या स्वरूपात. आपण बघितलं चांगली गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून. डीकेने चांगला झेल कॅरी केला. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच एका षटकामध्ये 22 धावांची गरज होती, त्यावेळेस मात्र डीकेने त्या धावा डिफेंड केल्या. आपल्या संघाला तिसऱ्या सत्रामध्ये नक्कीच तिसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच इथे पाहतोय आपण पुन्हा एकदा इनगाव संघ. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो नक्कीच बक्षीस पात्र ठरेल आणि अशीच लढत आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू खोलवर टप्प्याचा होता, मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते ह्या चेंडूवरती. चला जास्ती वेळ घेऊ नका प्लीज, एकत्र येऊ नका आपण, कारण आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करायची आहे आणि आपण जर वेळ वाचवाल तर आपल्याला नक्कीच बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही आहे, कारण सूर्यदेवता अस्ताला गेली आहे. आणि पहिलं षटक आपण पाहतोय या मॅचच्या पहिल्या सत्राचा. जयेश पुन्हा एकदा. यावेळेस ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू नक्कीच पंच चेक करतील आणि ते मात्र योगीराज बुटेरे सरांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव.
यावेळेस चेंडूला व्हेरिएशन देण्याचा नक्कीच प्रयत्न गोलंदाजाचा, मात्र चेंडू यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण, शेवटच्या मोमेंटला चेंडूला पॉज दिलं गेलंय आणि इथे मात्र षटक कंप्लीट होते पहिलं. चला जास्त वेळ घेऊ नका, आपण मॅच चालू ठेवा, इकडे चेक करतील नक्कीच आयोजक, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. सेफ आहे नक्कीच. पहिले षटक कंप्लीट झाले. किरण यावेळेस दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. 2 फलंदाज मात्र नक्कीच गमावलेत जांभिवलीपाडा संघाने. किरण यावेळेस दुसरं षटक घेऊन आले. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण सोनूला पाहतोय. जांभिवलीपाडा संघाच्या वतीने 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. चला जास्त वेळ घेऊ नका किरण, आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करायची आहे याचं आपण भान ठेवायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 5 मिनिटं घेतलेत आणि उर्वरित 2 षटकामध्ये आपल्याकडे वेळ असेल 10 मिनिटाचा, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. कारण दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी चेंडूने यावेळेस मात्र उंची गाठली होती, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे झेल कॅरी करत असताना किरण अजून एक फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतो. किरणचा जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये जयेशने 2 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर किरणने 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या नक्कीच गोलंदाजीच्या जोरावरती मात्र इनगाव संघ सामना विजयी झाला होता. आणि त्याच प्रकारे गोलंदाजी आता मात्र ह्या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. किरणच्या माध्यमातून आतापर्यंत 2 बॉल डॉट फेकले गेलेत, एक सफलता सुद्धा प्राप्त केली आहे. बॅक टू बॅक तिसरा चेंडू इथे मात्र निर्धाव जात असता व्हेरी गुड बॉलिंग यावेळेस किरणच्या माध्यमातून चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा किरण, यावेळेस मात्र फटका चांगला आहे, धावा सुद्धा चांगल्या मिळतील. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस हा येतोय षटकार जांभिवलीपाडा संघासाठी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय बऱ्याच वेळानंतर इथे मात्र षटकार पाहायला मिळाला. गरज होती नितांत ह्या फटक्याची, कारण मागच्या 3 चेंडूचा जर विचार केला तर एकही धाव मात्र आली नव्हती आणि ह्यावेळेस मात्र फलंदाज आकाशच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळतोय. चांगला फटका आता मात्र बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळालेला. पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज. टिट फॉर टॅट जसं उत्तर मात्र आता गोलंदाजाला दिलं, फलंदाजाला दिलं गेलंय, कारण 3 चेंडू निर्धाव फेकले होते, त्यानंतर मात्र षटकार दाखवला आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज किरण. फुलटॉस बॉल, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र सागर येथे चूक करतोय. सोप्पा झेल मात्र इथे जमिनीला दान केलंय आणि एकच धावेवरती इथे मात्र थांबावं लागलंय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, इनगाव संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे. 2 षटक कंप्लीट झालेत. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. या षटकाचा जर विचार केला तर किरणने चांगली गोलंदाजी केली. एक षटकाराचा जर अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी, 5 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे
आणि शेवटचा आता मात्र षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज रोहन, शेवटचं षटक 19 धावा धावफलकावरती. मागच्या मॅच मध्ये आपण बघितला 29 धावांवरती रोखलं होतं कुलगाव संघाला इनगाव संघाने, आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा तीच स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, आता सराव करण्याचा वेळ आपल्याकडे नाही आहे. शेवटचे 6 बॉल किती धावा जांभिवली बी संघ धावफलकावरती नोंदवेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल. व्हेरी गुड बॉलिंग, अगदी गुड लेंथ वरती चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला आणि सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता 19 धावा धावफलकावरती. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळते आहे. किरणने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजी आता मात्र रोहनच्या माध्यमातून यावेळेस बॉडीचा वेध घेतलाय चेंडूने आणि लेग बाईटच्या स्वरूपात नक्कीच पंचांचा इशारा येतोय. योगीराज भुटेरे सर यांचा इशारा येतोय. नक्कीच इनगाव गावाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी नक्कीच इनगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जर विचार केला 12 धावा आल्या होत्या. इथे झेलची संधी आणि किरण ह्या वेळेस मात्र पुन्हा एकदा या स्पेलमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये झेल कॅरी केला जातोय. किरणच्या माध्यमातून अजून एक दंगा दिला जातो इथे मात्र जांभिवली बी संघाला. संध्याकाळचं सत्र नक्कीच आपण पाहतोय. संध्याकाळची वेल आणि अंधार, आता मात्र अंधाराचं साबट तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र जर बघितलं तर मोठे फटके येण्याची शक्यता नक्कीच कमी असेल. ड्यू फॅक्टर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. खराब गोलंदाजी आता मात्र रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक अतिरिक्त धाव खर्च केली आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 21 धावा. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅटची इनर एज आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. इष्टांच्या पाठीमागे बॅकअप दिला जातोय आणि 1 धाव मात्र चित्ताच्या वेगाने इथे कंप्लीट केली जाते. 22 धावा धावफलकावरती. 30 नक्कीच धावा जर विचार केला तर धावफलकावरती लागल्या तर एक चांगला सन्मानजनक स्कोर धावफलकावरती पाहायला मिळेल. मात्र त्या प्रकारे फलंदाजी होत नाहीये. गोलंदाजीचं वर्चस्व इनगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. रोहनचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत एकही चौकार आणि षटकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. चांगली गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र धावफलकावरती कायम आहे 22 धावा. फुलटॉस बॉल यावेळेस आणि झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. अजून एक धक्का दिला जातोय जांभिवली बी संघाला. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय आणि धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. धन्यवाद. नक्कीच अनुज, पुन्हा एकदा मी थांबतो, आपण थांबू नका. पाहत राहा मैत्री चषक 2025 या स्पर्धेचे आयोजक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील प्रसाद सवारे, अनुज मोरे आणि त्यानंतर श्रवण धुमाल. मी पुन्हा एकदा नक्कीच विनंती करतो मायक्रोफोनवरती अनुज मोरे एक उभरते सितारे नक्कीच या बदलापूर विभागातील आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कॉमेंट्री, चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून नेहमीच या बदलापूरच नाही तर कल्याण, डोंबिवली असो, शहापूर असो, अजून बऱ्याच नक्कीच गावामध्ये शहरामध्ये जाऊन त्यांचं समालोचन त्यांनी आजपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवलं. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय आणि आज त्यांच्या माध्यमातून नक्कीच मैत्री चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. तर मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो नक्कीच अनुज मोरे सरांना मायक्रोफोनवरती. धन्यवाद.
थँक्यू सो मच. धन्यवाद अविनाशजी. टेंबे सरांचा आवाज तुम्ही ऐकवतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. खऱ्या अर्थानं अनुभवी आणि सातत्यानं त्यांचा पाठिंबा असतो, म्हणूनच आम्ही आज खऱ्या अर्थानं या पाटलीवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो, या स्टेजवरती आहेत. कारण की सातत्याने मोठ्या माणसांचा पाठिंबा हा साथ गरजेचा आहे. जेव्हा जेव्हा कुठलाही व्यक्ती कुठलाही माणूस जेव्हा सक्सेसफुल ठरतो ना, त्याच्या मागे बऱ्याच लोकांचा हात असतो आणि त्यामध्ये नक्कीच या सर्वांचा साथ आहे. आणि घराताना डीके देखील आमची सातत्याने भरपूर मदत ते देखील करत असतात आणि त्यांचा देखील पाठिंबा असतो. आशीर्वाद सर्वांचाच आहे. संपूर्ण बदलापूर संलग्न वागणी ग्रामीण असोसिएशनचे सर्व संपूर्ण जे असोसिएशन आहे त्यांचं मेंबर्स देखील खऱ्या अर्थानं आम्ही आभार व्यक्त करतो आहे. तदनंतर संपूर्ण पॅनलचा समालोचन आपल्या कमिटीचा सर्वांचाच आम्ही आभार व्यक्त करतो आहे. थँक्यू सो मच. चला या मॅचला आपण सुरुवात करतोय. वेळ घेऊ नका. टीम जांभिवली बघा टायमर ऑल केला जाईल. येणारे 18 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 23 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. चला वैभव पवार आणि टीम थोडंसं स्पीडअप करा. टायमर ऑन केलाय. 10 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 2 षटक टाकायचे आहेत. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सोनू तयार आहेत. पहिला बॉल रफ्तारने टाकण्यात आलेला पहिला बॉल पाहायला मिळतोय. इकडे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये घडलंय तरी काय बघा. अंपायर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. यास वाईड बॉल आलेला आहे. सुरुवात इथं वाईडनी केली आहे जरूर. शंकर आहेत मैदानाच्या आतमध्ये. राहताना ज्याने कित्येक वर्ष इनगाव संघाचं नाव वर्चस्व गाजवलं. प्रत्येक कानाकोपऱ्यात इनगाव हे गाव आहे आणि त्या गावामध्ये क्रिकेट देखील चालतं ते मात्र दाखवलंय असा खेळाडू शंकर मैदानाच्या आतमध्ये. ब्लॉक होलचा बॉल पाहायला मिळतोय. इकडे थोडीशी चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल तर मात्र मिळेल आणि सिंगलने इथे नक्कीच अकाउंट ओपन केलं आहे शंकरनी वैयक्तिक. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर शंकरचा आपण खेळ नक्कीच सातत्याने पाहत आलोय, परंतु आज थोडंसं नक्कीच नाराज केलं मी तर म्हणेन. कारण की आज मात्र बॅट बोलली नाही आहे. परंतु जेव्हा जेव्हा स्टार्टिंगला शंकर चालत नाही आणि जेव्हा शेवटच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये गरज असते ना तेव्हा हल्ला बोलतो असा खेळाडू आहे. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. संध्याकाळचं सत्र मैत्री चषक 2025चा तरार चालू आहे. दिवस पहिला. बरेचसे प्रेक्षक जोडले गेले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक वाट पाहतात. चला वेळ घेऊ नका. वैभव अँड टीम टायमर ऑन आहे. भरपूर वेळ तुम्ही घेतात. पेनल्टीच्या सामोरी जावं लागेल. लास्ट अँड फायनल कॉल. राईट मोठं विकेट. पुढचा बॉल पुनः एकदा अतिरिक्त बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. पाहावं लागेल बघा. खेळाडू कक्ष बोलू नका. जे काय निर्णय आहे ते आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. जे काय निर्णय आहे विष्णू शिंदे सर तिथे आहेत. योगीराजे बुट्टेरे सर तिथे आहेत. ऑफिशियल दोन्ही अंपायर्स. चला थोडंसं स्पीडअप करा अंपायर. जे काय निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. एस वाईड बॉल आहे. थोडंसं आतमध्ये नक्कीच इथे डप्पा तुम्हाला पाहायला मिळतोय. पिसिंग झाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. बॉल तयार होतोय. राईट मोद विकेट. पुढचा बॉल. ओ इकडे अतिरिक्त बाउन्स. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अपील करण्याचा प्रयत्न होता. संदेश तिथे होते एस्तांचा मागे. आज संदेशचा खेळ फार चांगला राहिला आणि सातत्याने सिनियर प्लेयर ॲज अ सिनियर प्लेयर भरपूर चांगला खेळ सातत्याने संदेश हे करतात आणि आज देखील तीच कामगिरी मात्र दाखवली आहे. चेंज द गेम जांभिवली बिया संघ पाहायला मिळतोय. एक चांगला संघ म्हणून दादा संघ यांच्याकडे देखील पाहिलं जातं. यावेळेस प्रॉपर टायमिंग नाही आहे. फिल्डर आहे. चुकी घडणार नाही आहे. स्ट्रेट इंटू दी बास्केट. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम इनगाव संघाला फलंदाज बाद. स्पीडअप करा. लगेच बॅटर पाठवायचं आहे कारण की लाईट देखील इफेक्ट करेल. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. बराच उशीर देखील झालाय. आज खऱ्या अर्थानं सामने देखील उशिरा थोडेसे चालू झाले होते आणि खऱ्या अर्थानं आम्ही विशेष आभार व्यक्त करू सर्वांचाच कारण सर्वांनीच प्रतिसाद चांगला दिला. सोनू खऱ्या अर्थानं बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. येणारे 15 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. येणारे 15 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. चला सोनू स्पीडअप करा. राईट मोदो विकेट. पुढचा बॉल. ओ इकडे देखील गुळलेचा बॉल. काय गोलंदाजी होते. ओव्हर पिच करा हाताने चेंडू होता आणि स्विंग अँड मिस. डॉट बॉल आलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सोनूचा स्ट्राईक एंडला रोहन आहेत. 5 मध्ये काही होऊ शकतं. काही घडू शकतं कारण की क्रिकेट आहे मित्रांनो. कधी चेंज होणारा गेम म्हणजे क्रिकेट आहे. बॉल या
हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन टोस खेळला, आडवा बॅटने पंच केलाय आणि बॉलला पाठवले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा बाहेर आलेला वन बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतात 7 चौकार. चौकार आलाय. थोडंसं समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. धावफलक पोहोचले 7 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल, शेवटचा बॉल या षटकातील. राईट मोद विकेट. अजून एक बॅट सुलिडिंग एज आणि इथे चुकी घडली आहे. पहिल्या बॉल वरती आपण पाहिला चौकार जरूर आला, इथे कमबॅक केलाय आणि आता मात्र सांगितलंय बारी बारी सबकी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. विकेट नंबर 2 फलंदाज बाद. आता 12 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती जय आलेत. दोन्ही बंधू आता मैदानाच्या आतमध्ये. किरण एका बाजूला, किरण आणि शंकर ही जोडी आहे. किरण विषय आणि शंकर विषय, छोटे मियाँ बड़े मियाँ दोनों भाई मैदान के बीच है. अभी क्या हो सकता है वो मैच ही बोल सकती है. येणारे आता 12 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 12 बॉल 16 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. टीम जांभिवली संघ जय बॉलिंग मार्कवरती आहेत. ओव्हर नंबर 2, टायमर ऑन आहे हे विसरू नका. बॉल तयार. पहिला बॉल जयचा. पहिला बॉल यावेळेस पहिल्याच बॉल वरती केलंय भव्य स्वागत आणि पहिल्याच बॉल वरती बॅटर शंकर विषयच्या बॅट मधून आलेला वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. बॅट्समन मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावावरती राहिलेत आणि मी तर म्हणेन भरपूर वर्षांच्या कालावधीमध्ये आधी जर शंकर सारखी घरातून आणि घरातून फास्टेस्ट 80 रन म्हणून घरातून ज्याचा विक्रम आहे तो म्हणजे शंकर विषय मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन जेव्हा लाईव्ह मारुती सिरीज वगैरे मोठमोठे नव्हते पारितोषिक तेव्हापासूनची आम्ही बॅटिंग शंकरची पाहिली आहे. ओ लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो. फिल्डर जज करतात आणि इकडे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये घडले काय. नोचा कॉल आलाय आणि इकडे मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. पाहावं लागेल इथे कसं काय. फिल्डिंग साठी नो आहे का. चला निर्णय काय. अंपायर त्या साईडचा कॅमेरा कसा काय कव्हर करू शकतो. विकेट वरती एक कॅमेरा आणि दुसऱ्या बाजूने समोरच्या बाजूने आहे. दोन्ही पण विकेट वरती आहेत त्यामुळे फिल्डर कुठल्या बाजूला आहे ते कॅमेरा पूर्णपणे कैद करता येणार नाही. अंपायरचा डिसिजन अंतिम असेल हे नोंद करून घ्या, कारण की अंपायर भरपूर चांगल्या पद्धतीचं डिसिजन आम्ही पाहत आलोय. गेले कित्येक वर्ष आपण पाहिलंय जेव्हा आम्ही जोगिराज सरांचं डिसिजन नक्कीच पाहत आलोय. जेव्हा स्वतः संजय देखील खेळ होता तेव्हा देखील भरपूर चांगल्या पद्धतीचे घरातून अंपायरिंग त्यांनी केलेली आम्ही देखील पाहिलंय जवळून. येस थोडंसं स्पीडअप करा. फ्रीटचा बॉल आहे. येणारे 11 बॉल आणि 10 धावेची गरज आहे. चला स्पीडअप करा आणि शांतता ठेवा टीम इनगाव संघ. थोडंसं 11 बॉल 10 धावेची गरज. फ्रीटचा बॉल. ओ इकडे सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. रफ्तार टाकण्यात आला. फिल्डर आहेत. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धाव्याचा कॉल मानस आहे परंतु धाडस नाहीये. फ्रीटचा कॉल होता परंतु एक सिंगल मिळते. येणारे आता 10 बॉल 9 धावेची गरज आहे. कमबॅक होऊ शकतो. चेंज द गेम हे नाव का दिलंय आता मात्र सिद्ध करावं लागेल टीम जांभिवली बी या संघाला. येणारे 10 बॉल आणि 9 धावेची गरज. काय होईल या मॅच मध्ये. जोपर्यंत शंकर विषय मैदानात आहे, किरण विषय मैदानात आहे, तोपर्यंत या धावा बनवू शकतात हे मात्र गॅरंटेड आहे. येणारे 10 बॉल 9 धावेची गरज. बॉल तयार. हो हाफ ट्रॅकर बॉल आहे. हाफ ट्रॅकर बॉल आहे. इथे चेक केलं जाईल. लगेच आपण DRS घेतोय. अंपायर्स कॉल आलाय. लगेच अविनाश सर आहेत इथे थर्ड अंपायरच्या भूमिकेत आणि जे काय निर्णय असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. दूध का दूध, पाणी का पाणी. आणि वाईड बॉल आहे हा, कारण की पूर्णपणे आपण पाहिलं जवळजवळ ओव्हर द हेड पूर्णपणे ट्रॅव्हल झालेला बॉल पाहायला मिळतोय.
चला पंचांशी वाद घालू नका विनंती आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील कारण की आपण ऑन स्क्रीन अभिनव शेंबे सर इथे होते. ऑफिशियल स्कोर अंपायर आहेत. साईडचा आपण वाईट दिलेला आहे हे देखील नोंद घ्या. पंचांशी वाद घालू नका कारण की शिस्तबद्ध देखील दाखवणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. लो फुलटॉस बॉल होता. इकडे आपण पाहतो ऑन साईडला टर्न केलाय. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. येणारे आता 9 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. येणारे 9 बॉल आणि 6 धावांची गरज. नो बॉल 7 धावांची गरज. बॉल तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इकडे लगा तो बाद नाही तो बरबाद आणि बरबाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये परतावं लागेल. यावेळेस शंकर विषयानं मैदानाचा बाहेर महत्वाची विकेट वाघाची शिकार केली आहे. आता येणारे समीकरण पाहिलं तर 8 बॉल आणि 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या मॅच मध्ये, कोण जिंकेल? एका बाजूला इनगाव तर दुसऱ्या बाजूला टीम जांभिवली. अजूनही सांगू शकत नाहीये. क्रिकेटचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज सामना आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. 8 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. थोडंसं काळोख होतोय सर, प्लीज विनंती आहे. येणारे आता 8 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. काळोख देखील होतोय आणि लाईट्स देखील इफेक्ट करतील तुम्हालाच की बॅटिंग करायची आहे. आठ बॉल 7 धावांची गरज. बॉल तयार. राईट हँड राऊंड विकेट. पुढचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. एक सिंगल ते कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावाचा कॉल आलाय. दुसऱ्या धावाचा देखील इकडे कम्प्लिटेशन होतोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. येणारे आता 7 बॉल आणि 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना जिंकायचा असेल टीम यावेळी जांभिवली संघाला तर इथे चमत्कारच गरजेचा आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारे 7 बॉल आणि 4 धावांची गरज मैदानावरती पाहायला मिळते. 7 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. जांभिवली संघ भरपूर वेळ घेतात. लास्ट अँड फायनल कॉल आता डायरेक्ट फायनलिस्ट करण्यात येईल. 7 बॉल 4 धावांची गरज. सात बॉल 4 धावांची गरज. बॉल तयार. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. येणारे आता 6 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. वैभव पवार प्लीज टीम मीटिंग करू नका. लगेच ओव्हर कोणाचे आहे त्याला सुपूर्द करा आणि मॅचला आपण सुरुवात करायचं आहे. टीम मीटिंग नकोय कुठल्याही प्रकारची. आता येणारे 6 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं बॉलिंग मार्कवरती करताना सूरज आहे ज्यांनी मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं मागच्या मॅचच्या जेव्हा षटक हाताळलं होतं तेव्हा फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तो सूरज आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. आणि समोर आपण जर पाहिला अल्टिमेट सारख्या संघाला देखील थांबून ठेवण्याचा विक्रम मी तर म्हणेन केला एक छोट्याशा या खेळाडूने. युवा स्टार आहे. उभरता सितारा टीम जांभिवली संघाचा पाहायला मिळतोय. 6 बॉल 4 धावांची गरज. बॉल तयार. राईट हँड ऑफ द विकेट. स्ट्राइक एंडला बॅटर किरण. नावात ज्याच्या आहे रन त्याचं नाव किरण. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला बॅटर. 6 बॉल 4 धावांची गरज. पहिला बॉल क्या बात आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. एक सिंगल ते कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे आणि इझिली 2 धावा कंप्लीट होतात. येणारे 5 बॉल आणि 2 धाव्याची आवश्यकता आहे. फक्त 2 धाव्याची आवश्यकता. इथून पुढे टीम इनगाव संघाला आहे. बरेचसे प्रेक्षक अजूनही मैदानाचा चौफेर बाजूला दिसतात. या स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात. तर आता एक मैत्री चषक 2025 पर्व पहिलं तुम्ही पाहतात. पहिला दिवस 5 दिवस खऱ्या अर्थाने ही स्पर्धा चालणार आहे आणि शुक्रवारपर्यंत ही स्पर्धेचा महासंग्राम सोहळा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा बॉल फिल्डर आहेत आणि कॅच. विकेटचं बटन पाहायला मिळतो. अजून एक धक्का लागत असताना टीम सिद्धिविनायक इनगाव संघाला आता येणारे 4 बॉल आणि 2 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या मॅचला कलाटणी देईल का? गोलंदाजी करत असताना सूरज आत मात्र हा चमकलेला सूरज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे कॅश प्राइज देखील पटकवलेत या पठ्ठ्याने आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सूरज
कमाल केली आहे आज या सूरजने. छोटा पॅकेट बडा धमाका यंग स्टार रायझिंग स्टार टीम जांभिवली संघाचा. 4 बॉल आणि 2 धावांची गरज. बॉल तयार आहेत. डीके मैदानाच्या आतमध्ये. दत्ता खडव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्याच्या नावामध्ये आपण जर पाहिलं तर ISPL अर्थातच इनगाव शील्ड प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावावरती एक शतक देखील ज्यांनी विक्रम नोंदवलाय असा खेळाडू स्ट्राईक एंडला डीके. दत्ता खडव मैदानाच्या आतमध्ये आणि बरेचसे बेस्ट बॅट्समनचे किताब देखील त्यांनी पटकावलेत. 4 बॉल 2 धावेची गरज. चार बॉल 2. ओ लावडा पील आणि इथे उंगली उपर परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. डीके अजून एक धक्का. बॅक टू बॅक धक्के पे धक्का. आता होता असं नव्हतं झालंय आणि मॅच मध्ये आता ट्विस्ट आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. येणार आता 3 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता. 3 बॉल 2. जिंकेल कोण अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. आता मॅच हळूहळू रंग इथे मॅच मध्ये चढत चाललाय. हृदयाचे ठोके वाढत चालले आहेत. आता धड 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 वाढू लागलाय. काय होईल या मॅच मध्ये. पहिल्या दिवसामध्ये हाय व्होल्टेज सामना रंगतोय म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये काय घडेल. आता येणारे 3 बॉल आणि 2 धावेची गरज आहे. थोडस स्पीडअप करा विनंती आहे दोन्ही टीम्स. आणि यावेळेस आपण पाहिलं ऑन अ हॅट्रिक. सूरज देखील हॅट्रिक वरती आहे. सूरज हॅट्रिक संपादित करेल का. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. एका बाजूला सिद्धिविनायक इनगाव, दुसऱ्या बाजूला चेंज द गेम जांभिवली बी. 3 बॉल 2. जिंकेल कोण. वेळ होतोय, थोडस स्पीडअप करा. 3 बॉल 2. बॉल तयार. सूरज पहिला बॉल. ओ पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला. एक सिंगल तर मात्र कंप्लीट झाली आहे. स्कोर इज इक्वल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता येणारे 2 बॉल आणि 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 धावेचं महत्व प्रत्येकाला माहिती आहे, परंतु क्रिकेटमध्ये फार मोलाचा 1 धाव आहे. 2 बॉल 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला टीम जांभिवली संघ वेळ घेऊ नका, उशीर देखील झालाय. एका बाजूला जांभिवली, दुसऱ्या बाजूला इनगाव. व्हॉट मॅच. 2 बॉल 1 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज. स्ट्राईक एंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर. सागर की सूरज कोणाच्या बाजूने मॅच झुकेल. 2 बॉल 1. ओ यॉर्कर लेनचा बॉल ब्लॉक होलला आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये घडलंय तरी काय. होता असं नव्हतं झालंय. चुकी घडली आहे. सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम सिद्धिविनायक इनगाव या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम डीके अँड टीम शंकर. व्हॉट अ गेम, व्हॉट अ मॅच. हार्ड लक टीम. जांभिवली संघ चांगला खेळ जांभिवलीकरांचा देखील राहिलाय. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आली आहे. भले लो स्कोरिंग येते परंतु शेवटच्या मॅच पर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत खऱ्या अर्थाने ही आली मॅच. फार कौतुक करावं लागेल. वेल प्लेड संपूर्ण टीम. भरपूर साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच अविनाश टेंबे सर. आणि यस सर्वांचा मी विशेष आभार व्यक्त करू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण प्रथमतः देतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच